न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. हे पत्र एका खासदाराचं नव्हे तर एका वडिलांचं पत्र आहे. आपल्या 1.5 वर्षाच्या मुलावर झालेल्या टीकेमुळे दुखावलेल्या वडिलांचं हे पत्र आहे. मुलावर झालेल्या टीकेनं श्रीकांत शिंदे आणि कुटुंबीय व्यथित आहेत. 1.5 वर्षाच्या मुलाला भाषणात का खेचलं? लहान मुलाला भाषणात खेचणं योग्य आहे का? स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवत होतात ना. कुटुंब प्रमुख असा कोवळ्या जीवांचा बाजार मांडणारा असतो का? असे एक ना अनेक बिनतोड सवाल श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात उपस्थित केले आहेत. एका माजी सीएमच्या तोंडी ही भाषा कोणती? राजकारणात टीका टिप्पणी होतच राहील, पण निरागसतेला त्यात ओढू नका. हे पाप कुठे फेडता येणार नाही, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सल्लाही दिलाय आणि आपलं दुःख, वेदना, संताप हे सगळं काही व्यक्त केलंय. त्यामुळे काल शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली. श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख अपमानजनक शब्दात केला आणि त्यासोबतच त्यांच्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलासंदर्भात सुद्धा त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. आणि आता तर 1.5 वर्षाच्या मुलाचे वडील म्हणून श्रीकांत शिंदे यांनी एक पत्रच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. पण काय कमी दिलं त्यानं? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक. पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे. काय म्हणाले? मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय. अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर. अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला खरं तर कालच मुख्यमंत्री आणि आपल्यासोबत नरेश म्हस्के शिवसेनेचे प्रवक्ते जोडले गेलेत. नरेशजी, काय नेमकं झालंय? काय भावना आहेत आज शिंदे कुटुंबियांच्या? प्रामुख्यानं आई वडील म्हणून श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदे यांच्या काय भावना आहेत? मी स्वतः काल पाहिलं सभेच्या ठिकाणी, ज्यावेळी म्हणजे त्या बाळाची आजी, आई, हे भाषण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्या दोघी माऊली रडत होत्या, ढसाढसा रडत होत्या. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की माझ्या बाळाचा काय संबंध या राजकारणाशी, की ज्या बाळाला धड बोलता येत नाही, धड चालता येत नाहीये, दुडूदुडू चालतोय, हे त्याचं वय आहे का राजकारणाशी? आणि राजकारणामध्ये एवढ्या बाळाला का खेचताय? अतिशय बघा, एखादा लहान मुलगा, एखादं लहान बाळ, मग त्याच्या आजीची अटॅचमेंट असते, त्यांच्या आईची अटॅचमेंट असते, त्याच्या वडिलांची अटॅचमेंट असते, त्यांचीच नाही तर समाजाची पण अटॅचमेंट असते त्या बाळाशी. आणि त्या बाळाला राजकारणात ओढणं, मासाहेब असत्या तर त्यांना ह्या गोष्टी आवडल्या असत्या का? अतिशय चुकीची गोष्ट आणि चुकीच्या पद्धतीने या राजकारणामध्ये माननीय उद्धवजींनी हा जो त्यांचा उल्लेख केला या लहान बाळाचा,
अत्यंत निषेधात्मक ही सर्व गोष्ट पण मग आहे. नरेशजी, आता तुम्ही संपूर्ण- सगळेजण यावर कसे रिॲक्ट होणार आहात? हे बघा, आपण ते दसरा मेळाव्याची हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी या. हे हिंदुत्ववादी विचार आहेत का? 1-1.5 वर्षाच्या बाळाबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोलता. अहो, आम्ही ज्यावेळी त्या मातोश्रीमध्ये जायचो त्यावेळी ह्याच वयाचं आदित्य साहेब होते. आज ते मंत्री झाले, त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केलं. काय त्यांचं कर्तृत्व होतं? ती घराणेशाहीच होती ना. त्यांनी काय असं वेगळं केलं होतं की तुम्ही त्यांना मंत्री केलात? ती घराणेशाहीच होती ना. अशा पद्धतीने उद्धवजींनी बोलणं हे अतिशय निंदनीय आहे. आणि यामागचं एकमेव कारण आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, मी तर म्हणेन. बर, पण मग आता आणखीन तुम्ही रिॲक्ट होणार आहात या पत्राच्या व्यतिरिक्त? हे बघा, आता हा जो विषय आहे की अशा पद्धतीने बोलणं हे निंदनीय. काय याच्यावर रिॲक्शन द्यायच्या? एक लहान 1-1.5 वर्षाच्या बाळाला तुम्ही राजकारणासाठी त्याचा उपयोग करता. त्याचा म्हणजे नक्की काय? आपण दुश्मनांबद्दल पण अशा पद्धतीने कधी विचार करत नाही. बर, नरेशजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेत. राम कदमजी, तुम्ही कालच्या भाषणातला हा उल्लेख ऐकला असेल किंवा आज सकाळी हा उल्लेख ऐकला असेल. आता व्यतीत झालेल्या त्या छोट्याशा मुलाच्या वडिलांनी म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे तुम्हाला शोभत नाही. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, याच्यामध्ये 2 भूमिका आहेत की उद्धव ठाकरे असं का बोलले याच्यावर आधी आपण चर्चा केली पाहिजे. जेव्हा त्यांना सख्खे 2 भाऊ, दोन्ही भावांचा परिवार त्यांना सोडून जातो, श्रीमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत उभा राहतो. बाळासाहेबांची शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी सेवा केली तो सेवक देखील थापा उद्धवजींना सोडून माननीय शिंदे साहेबांकडे जातो. सगळे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष सगळेच जातात. मैदान देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन भरावं लागतं. तर त्याच्यामुळे राजकीय हतबलता या विधानातून स्पष्ट होते. एक असं विधान करावं का? यांना काय नैतिक अधिकार आहे? त्या पोस्टरवर फक्त बाप लेकाचा फोटो होता, उद्धवजींचा आणि आदित्यजींचा. कुणाचा टाकावा त्यांचा प्रश्न आहे. पण जे जुने जाणते वयस्कर नेते आहेत ज्यांच्या अंगाखांद्यावर आदित्य वाढलाय त्यांचे फोटो नको टाकायला. आता स्वतःचा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखा चालवतील आणि त्या ठिकाणी खासदार श्रीकांत यांचा मुलगा म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचा नातू ज्याचं 1.25 वर्ष वय आहे, तानं बाळ आहे, त्या तान्या बाळाला असं म्हणतात खोचकपणे की तोही नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहे. बरं. तुम्हाला काय सुचवायचंय? उद्या आदित्यचा मुलगा म्हणजे तुमचा नातू, त्याचा फोटो तुम्ही टाकायला पुढे कमी करणार नाही. इतरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसतं. बर, राम कदमजी, तुम्ही जो दुसरा- उपस्थित दुसरा- मुद्दा दुसरा- केलाय दुसरा- तोच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तोच घेऊन आपण किशोरीताईंच्याकडे जाऊयात. किशोरीताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, तुमचं काय म्हणणं आहे की असं का झालं, असा का उल्लेख केला त्यांनी? स्वतः श्रीकांत शिंदे एक बाप म्हणून खूप व्यतीत आहेत या गोष्टींनी. असं व्हायला नको होतं? किशोरीताई यांचा फोन वरचा संपर्क तुटला आहे. बहुधा राम कदमही आपल्यासोबत जोडले गेले होते. राम कदम यांचाही संपर्क तुटला आहे. पण श्रीकांत शिंदे यांनी एक बापाच्या नात्यानं उद्धव ठाकरे यांना थेट उघड पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आपली नाराजीही व्यक्त केली आहे, दुःखही व्यक्त केलं आहे. आपल्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलाला भाषणात का खेचलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अर्थात याचे वेगवेगळे पडसाद पुढच्या काही काळात उमटणार यात काहीच शंका नाही. काही बिनतोड प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत उद्धव ठाकरे यांच्यासमोर. कुटुंब प्रमुख असा असतो का? अशा प्रकारे इतक्या छोट्या मुलाला राजकारणात का खेचलं? एक आई आणि आजी म्हणून त्याच्या आईला आणि आजीला अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या, याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. काही क्षणांपूर्वी नरेश म्हस्के जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनीही उल्लेख केला होता की अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेचे आता मोठे असलेले अनेक नेते मातोश्रीवर जायचे तेव्हा आदित्य ठाकरे एवढेच लहान होते, पण ते मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबद्दल आदरानंच बोललं जातं, त्यांना मान दिला जातो. पण इतक्या छोट्याशा मुलाला ज्याला अजून
नीट पळता येत नाही किंवा बोलता येत नाही, इतक्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलाबद्दल असे शब्द वापरणं हे योग्य नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. नरेश मस्के आपल्यासोबत अद्यापही जोडले गेलेले आहेत. नरेशजी, याच्यावर पुढे काय प्रतिक्रिया येऊ शकतात असं वाटतं? कारण किशोरी त्यांचा फोन कट झालाय, पण साधारणपणे हां त्यांचा फोन कट नाही झाला असेल, त्या बोलत नसतील. त्यांना सुद्धा एक छोटा नातू आहे, त्या विषयावर त्या बोलणार नाहीये. एखाद्या माणसाने राजकारणासाठी किती खालच्या लेवलवर जावं, याला पण काहीतरी सीमा असते. परंतु सीमा उद्धव साहेबांनी ओलांडलेली आहे. मला तर नक्की वाटतंय, मी तर म्हणेल की शिशुपालाचे 100 अपराध भरत आले तेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला आदेश दिला. यासाठीच या बाळाचा जन्म झालाय का असं आम्ही म्हणायचं का? ह्या लेवलनी लहान मूल, अहो त्याच्या अजून शब्द सुद्धा बाहेर फुटत नाहीये. तो व्यवस्थित म्हणजे दुडदुड चालतोय. राजकारणामध्ये तुम्ही याचा उपयोग करताय. ठीक आहे नरेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे थेट फेसबुकच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं पत्र लिहिलं. या पत्रात काय नेमकं नमूद करण्यात आलंय आपण पाहूयात. माननीय श्री उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं तुम्हाला हे पत्र लिहित आहे. हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या 1.5 वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या बापाचं. उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? तुम्ही माझ्या मुलाचा रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तर तुम्ही कार्ट असा केलात. चला ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं, पण तुम्ही हद्दच केलीत. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून त्याचा नगरसेवक पदावर डोळा आहे अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलं. त्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी सगळ्यांचीच श्रद्धा असते लहान मुलांच्या संदर्भात. त्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं बोलू शकतो हा प्रश्न त्याच्या आईला आणि आजीला पडलेला आहे, आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. त्यापुढे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या दुखावलेल्या पित्याच्या भावनेतून पुढे असं म्हटलंय, तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि ती सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल, तुमच्या लाडक्या नातवाचं नातीचं कौतुक कराल, त्यांच्या डोळ्यातील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. तेव्हा कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल किंवा नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात असं कोणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची. देव करो नी तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, एक दुखावलेला बाप. आणि आपल्यासोबत जोडले गेलेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे. चंद्रकांतजी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? उद्धव ठाकरे यांनी जे शब्द वापरले असे वापरायला नको होते? चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कदाचित पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत पुन्हा जोडले जातील, पण शिवसेनेची आता या सगळ्यावरती प्रतिक्रिया अपेक्षित आहे. स्वतः ठाकरे कुटुंबीय किंवा शिवसेनेचे नेते या सगळ्याबद्दल काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात थेट जाहीर सभेत बोलताना मंचावरून
1.5 वर्षाच्या या छोट्याशा बाळाबद्दल नगरसेवक पदावर नजर या प्रकारचे जे शब्द वापरले त्यामुळे आई वडील म्हणून वृषाली शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दोघंही अतिशय व्यथित झाले, दुःखी झाले आणि एक बाप म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या आरोपीला थेट बिहारमधून पोलिसांनी अटक केली. आरोपीचं नाव राकेश मिश्रा असं आहे आणि त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली. या पोलीस कोठडीच्या दरम्यान आरोपीनं अशा प्रकारचा फोन का केला, धमकी का दिली या संदर्भात त्याची कसून चौकशी केली जाईल. आपण पाहतो ही दृश्य अतिशय कडेकोट बंदोबस्तात या आरोपीला आधी न्यायालयात आणण्यात आलं. न्यायालयात उभं केल्यानंतर न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या आरोपीचं नाव राकेश मिश्रा असं आहे, राकेश कुमार मिश्र. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या राकेश कुमारला कुठून अटक करण्यात आली आणि आता पुढची कारवाई काय असणार आहे? का त्याने हा फोन केला होता धमकीचा? ज्यावेळेस या प्रकारची ही घटना घडली त्याच वेळेस मुंबई पोलिसांनी तातडीनं कामाला लागले होते. आणखीन ज्या मोबाईल नंबरवरून आली होती त्या क्रमांकाचा शोध हा जो थेट बिहारपर्यंत हा पोहोचला होता आणि तातडीनं चक्रही फिरवली होती. आणखीन लगेच या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी हालचाल केली. त्याला ताब्यातही घेतलंय, त्याला कोर्टात हजरही करण्यात आलं आणि कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 10 तारखेपर्यंत या राकेश मिश्रा जो आहे याला ताब्यात घेतलंय. त्याला बिहारमधून ताब्यात घेतलं होतं. आणखीन पोलिसांच्या 3 टीम्स यासाठी काम करत होत्या आणि तातडीने याची दखल घेतली गेली. कारण याच प्रकरणामध्ये काही दिवसापूर्वी विष्णू भौमिक यानेही धमकी दिली होती, त्यालाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवला. आपल्याला माहिती आहे की अंबानी परिवार जो आहे आपल्या देशातला सगळ्यात प्रमुख उद्योजक परिवार आहे आणि यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबतची कोणतीही गोष्ट किंवा कोणताही हलगर्जीपणा हा पोलिसांकडनं केला जात नाहीये. 10 तारखेपर्यंत राकेश मिश्राला PCR देण्यात आलेला आहे आणि याच तपासामध्ये अत्यंत महत्वाच्या माहिती ज्या समोर येऊ शकतात की नेमकं त्याने हे धमकी प्रकरण का केलं आणि याच्या अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता बोलूयात अन्य काही राजकीय बातम्यांकडे. ठाकरे आणि शिंदे गटातला कळीचा मुद्दा ठरलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय. कारण निवडणूक आयोगानं 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपापली बाजू मांडण्याचे आदेश दिले. म्हणजे उद्याला पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे. आयोगामध्ये प्राथमिक बाजू मांडल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त वेळ पुन्हा एकदा मागितला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. पूजनामध्ये सगळे शस्त्र आमच्याकडेही तलवारी पूजल्या गेल्या. फक्त एवढंच आहे, बाळासाहेबांचं कवच कुंडल काढून घेणारे, बाळासाहेबांचे स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे घेत आहेत. या राज्यातली, महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता बाळासाहेबांचं धनुष्यबाण कवच कुंडल शिंदे गट आणि त्याच्याला लागून असलेला भाजप काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो काढून घेतला तरी त्याच चिडीने, त्याच तिडेकनी लोक जी शिवसेनेला, उद्धवजींनी, बाळासाहेब ठाकरे यांना जी निशाणी मिळेल त्या निशाणीवर पुढे जाईल. त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतं ते आणि उद्याला सुनावणीत काय होतं. पुन्हा एकदा वेळ मिळते का काही निर्णय होतो. तिकडे खरी शिवसैनिक आणि खरी शिवसेना कोणती हे BKCतल्या शिंदेंच्या मेळाव्याला झालेल्या गर्दीतून राज्यातल्या जनतेला कळलंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरी शिवसेना शिंदेंचीच यावर या मेळाव्यातून शिक्कामोर्तब झाल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर तुमची भाषणं ऐकून कंटाळा आलाय, तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावलंय. तसंच पालिकेवर भगवा फडकणार पण तो शिंदेगट आणि भाजपचा याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
आम्ही काय करतोय, काय करणार हे एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितलं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुकही केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. ज्या प्रमाणात लोक BKCच्या मैदानावर पाहायला मिळाले, आपण लक्षात घ्या की शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि ती देखील तुडुंब भरलेली. आणि मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलं आहे. एकनाथ शिंदेला भाजपची स्क्रिप्ट दिली होती, ती फेल ठरली असं म्हटलं जातं. शब्द त्यांचे होते पण स्क्रिप्ट भाजपची होती असं आहे. असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे चॅलेंज दिलंय आता की आता ठीक आहे आमच्या बाबतीत असं घडलंय, पण आता शिवसैनिकांकडून पुन्हा एकदा वचन घेतलंय की पुन्हा एकदा तिथे विधानसभेवरती भगवा फडकवणार आणि प्रत्येक निवडणूक राज्यातली जिंकणार. विधानसभेवर भगवा फडकणारच, पण तो खरी शिवसेना शिंदेजींच्या नेतृत्वातली आणि भारतीय जनता पार्टी या युतीचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल. उद्धव ठाकरे तुमच्या कायदा पाळा, अन्यथा आम्ही आमचं काम करू, यावर त्यांनी खूपच बोचरी टीका केली. असं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजलं नसेल तर, शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. जे सुज्ञ लोक असतात ते कधीच शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपनं सुद्धा ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. मंदिरात पूजेला जाऊन कपाळी टिळा न लावता बोडक्या कपाळानं बाहेर पडणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असं भाजपनं म्हटलंय. संत सेवालाल महाराज यांचा प्रसाद जमिनीवर टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व शिकण्याची गरज भाजपला अजिबात नाही. आतंकवादी दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही अशा थेट शब्दात भाजपनं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सुनावलंय. ट्विटरवर भाजपनं काय काय म्हटलंय ते आपण पाहतो आहोत. उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करून भाजपनं टीका केली. आतंकवादी दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून भाजपला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. हिंदुत्वाबद्दल गरळ ओकणाऱ्या जिहादी शर्जील उस्मानीला पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही असं म्हणत भाजपनं मोठा पाढाच वाचलाय. तिकडे अजितदादा पवार हे काल बारामतीच्या दौऱ्यावर होते. आजही ते पुणे जिल्ह्यात आहेत. बारामती दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. यावेळेला अजित पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात इतर मुद्द्यांवर सुद्धा भाष्य केलं. दोघांनी काल भाषण केली. दोघांची भाषणं ऐकली. मी कोणाच्याही भाषणावर टीका करणार नाही, पण कोणाच्या पाठीमागे राहायचं याचा निर्णय आता लोकांना आणि मतदारांना घ्यायचा आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ते माझ्या आई जगदंबेचे जिवंत संरक्षक कवच आहे. तुम्ही मंत्रिमंडळात होता ना, मंत्रिमंडळात कधी त्यांनी माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे. कधी मी ऐकलं नाही की आता ह्याच्यात झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे, असं ऐकलंच नाही. कारण तिथं शिवसेना होती, राष्ट्रवादी होती आणि काँग्रेस होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 99ला पण आम्ही आघाडी केलीच होती, 2004ला होती, 2009ला होती आणि आता 2019ला होती. त्याच्यामुळं असं नसतं. हे जे काही वक्तव्य आहेत ही राजकीय स्वरूपाची होती, त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. तिकडे एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असून केवळ 2 मतांसाठी MIMकडे गेलात, त्यामुळे लोकांना तुमचं हिंदुत्व कळलं असं महाजन म्हणाले. उद्धवजींना आता बोलायला काही राहिलेलं नाही शिल्लक मला असं वाटतं. ते म्हणतात भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्या मांडी लावून बसलात, ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, ते काँग्रेस असेल,
राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वेळप्रसंगी तुम्ही 2 मतं कमी पडली ते MIM-कडे गेलात, त्यांना विनवणी केल्या, तेव्हाच लोकांना कळालं तुम्ही हिंदुत्व सोडलंय का नाही सोडलंय. राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा नव्यानं सुरू करणार अशा प्रकारची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. युती सरकारच्या काळातल्या या योजनेमुळे राज्यात 39 लाख हेक्टर जमीन ओलिताखालती आली. 27 TMC पाणी हे साठवलं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा ही योजना सुरू करत प्रत्येक गाव जलयुक्त करू असं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारनं 2021मध्ये जलयुक्त शिवार योजना बंद केली होती. या योजनेअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा इशाराही ठाकरे सरकारनं दिला होता. मात्र आता हीच योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जलयुक्त शिवार योजना आपण सुरू करतोय आणि आता जलयुक्त शिवारच्या पुढचा टप्पा देखील आपण हातामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक गाव हे जलस्वयंपूर्ण असेल आणि त्या पाण्याचा योग्य उपयोग ते गाव आपल्याला करताना दिसेल. त्याही संदर्भातला प्रयत्न आपण करणार आहोत आणि या सगळ्याच्या पाठीमागे आपल्याला नैसर्गिक शेती हा एक ध्येय ठेवायचा, हेतू ठेवायचा आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण रबीचं पीक जास्त घेता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला. आज मला सांगताना आनंद वाटतोय की या जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर शेती ही रबीच्या पिकाकडे वळली. 27 TMC पाणी आपण थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्या माध्यमातून फायदा झाला. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना लवकरच सुरू होती आणि ती सुद्धा पूर्ण क्षमतेनं. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 2-2.5 वर्षांपासून रखडलेल्या 190 कोटी रुपयांच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढच्या 15 दिवसात मान्यता देण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं तसंच जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. दीक्षाभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. 40 कोटी रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते. मात्र दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकारच्या काळात 40 कोटी रुपये बँक खात्यामध्येच पडून राहिले. त्यापैकी दमडीचा सुद्धा वापर विकास कामांसाठी होऊ शकला नाही अशी खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली. गेल्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये एक नवा पैसा देखील त्यातला खर्च होऊ शकला नाही. मी सांगितलं होतं 40 कोटी खर्च करा, 60 कोटी तयार ठेवले आहेत, पण ते 60 कोटी तसेच राहिले. हे 40 कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो आता नव्याने आराखडा तयार झाला आहे. 190 कोटी रुपयाचा आराखडा आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये 190 कोटीच्या आराखड्याला या ठिकाणी मान्यता दिली जाईल. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी CBI कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर CBIला उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर CBIला 14 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. मात्र CBI प्रकरणात जामीन न मिळाल्यानं अनिल देशमुख यांचा मुक्काम अद्यापही तुरुंगातच आहे. पालकमंत्री आपल्या भेटीला या उपक्रमाची मुंबईत सुरुवात करण्यात आली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या घाटकोपरमधल्या पालिकेच्या N विभागातून याची सुरुवात केली. पालिका, पोलीस, MMRDA, महानगर गॅस, SRA अशा विविध प्रशासनाशी संबंधित समस्या जनतेनं त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळेला संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्याकडे तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये हार, फुलं घेऊन जाण्यावर बंदीच्या निर्णयावर फुलं उत्पादक शेतकरी आणि संस्थांमध्ये अद्यापही संघर्ष सुरू होता. फुलं उत्पादक शेतकऱ्यांनाच संस्थांच्या आतमध्ये फुलं विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचं पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे. याबद्दलचा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना तयार करण्यासाठी सांगितलं असून अहवाल आल्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल असं विखे पाटील यांनी म्हटलं. मंदिराच्या आवारामध्येच फुलं विक्री झाल्यास भाविकांनाही त्रास कमी होईल. मंदिराच्या बाहेर
अस्ताव्यस्तपणे पसारा होणं किंवा अवास्तवपणे फुलांच्या किमती वाढवून जी विक्री होते त्याला सुद्धा आळा घातला जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. प्राधान्य काय आहे की जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाच तिथं संस्थांच्या आतमध्ये जागा द्यायची. एक तर संस्थांनी घेऊन करावं किंवा मग त्या सोसायटीला जागा दिली तर सोसायटीने आतमध्ये राहून ती फुलं विकावीत, म्हणजे तशी जागा द्यायची. आणि मग काय होईल, बाहेरची विक्री ठेवल्यानंतर जो अवास्तव भावाने विकले जायचे, त्यात गुन्हेगारीकरण आल्यानंतर तर ते सगळं थांबेल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा नोव्हेंबरमध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारताचा दौरा आहे. नितीश कुमार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये नितीश कुमार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून काही स्थानिक नेत्यांशी सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा करतील. स्थानिक नेत्यांमध्ये नितीश कुमार हे उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर अशा भाजप आणि शिंदे गट सोडून अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू तर ओडिशामध्ये नवीन पटनायक यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ जे मिळत होते, पण हे कॅन्टीन अचानकपणे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सदनातलं कॅन्टीन बंद करण्यामागे 2 कंत्राटदारांमधला वाद कारणीभूत असल्याची माहिती मिळते. जुन्या आणि नवीन महाराष्ट्र सदनातलं कॅन्टीन बंद झाल्यामुळे इथे थांबलेल्या पाहुण्यांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली. जेवणच काय, अगदी चहा पाणीसुद्धा मिळत नसल्यामुळे इथे थांबलेल्या पाहुण्यांचे मोठे हाल होत आहेत. आणि आता थेट जाऊयात, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची पत्रकार परिषद सुरू आहे. उल्लेख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला त्यावेळी समोरच ते भाषण ऐकण्याकरता श्रीकांत शिंदेंची आई, त्यांच्या पत्नी म्हणजे त्या बाळाची आजी, त्या मुलाची आई त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि जेव्हा ते ऐकलं ना तेव्हा आम्ही समोर पाहत होतो, त्या दोघी माऊली ढसाढसा रडायला लागल्या. आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की माझ्या लहान बाळाचा, 1.5 वर्षाच्या माझ्या लहान बाळाचा या राजकारणाशी काय संबंध? त्याला अजून धड बोलता येत नाही, बोबडे बोलतोय, धड तो चालत नाही, दुडदुडू चालतोय, त्याचा आणि राजकारणाचा काय संबंध? बघा, लहान मुलगा जो असतो ना त्याची एक वेगळी अटॅचमेंट असते. त्याच्या वडिलांशी अटॅचमेंट असते, त्याच्या आईची असते, त्याच्या आजीशी असते, त्याच्या आजोबांची सुद्धा एक अटॅचमेंट असते. एक वेगळं नातं असतं. आणि घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त पूर्ण सोसायटी, समाज, आप्तस्वकीय या सगळ्यांची अटॅचमेंट त्या लहान बाळाची असते. आणि त्या लहान बाळाबद्दल अशा पद्धतीने बोलणं नक्की काय आहे? आपण जेव्हा दसरा मेळावा म्हणत होतो हिंदुत्वाचे विचार ऐकायला या, हे हिंदुत्वाचे विचार आहेत की ज्या 1.5 वर्षाचं बाळ आहे, लहान आहे, त्याच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या सभेमध्ये टाळ्या मिळवण्याकरता, लोकांच्या हसा मिळवण्याकरता अशा पद्धतीने उद्गार करणं, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करणं हे अतिशय निंदनीय आहे. मी याचा निषेध पण म्हणणार नाही. निषेध कोणाचा करायचा हो? की ज्या बाळाचा उपयोग या ठिकाणी राजकारणासाठी उद्धवजींनी केलेला आहे. तुम्हाला आम्ही सांगतो की ज्यावेळी आदित्य ठाकरे साहेब लहान होते, बाळ असेल, त्या वेळेपासून आम्ही मातोश्रीवर जायचो. म्हणजे श्रीकांत शिंदे यांचा जो चिरंजीव आहे, बाळ आहे, 1-1.5 वर्षाचा आहे, तेव्हापासून आम्ही त्यांना पाहिलंय. श्रीकांत शिंदे साहेबांनी थोडंसं मोठं झाल्यावर पाहिलं, पण एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही त्यावेळेपासून त्या आदित्य ठाकरे साहेबांना पाहिलंय. आता आदित्य ठाकरे साहेब मंत्री झाले, आमदार झाले. ते आमदार होण्यासाठी दोघांचा बळी दिला. त्यांची काय अशी कामगिरी होती? काय असं त्यांनी पक्षात केलं होतं? पण तुम्ही त्याला आमदार केलं, मंत्री केलं. ही घराणेशाही नाही आहे का? मग आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा का? श्रीकांत शिंदे यांना तुम्ही कार्ट म्हणता ना, हा कधी विचार केला का? श्रीकांत शिंदे यांना जेव्हा खासदारकीचं तिकीट दिली ना त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी आनंद परांजपेंनी पक्ष सोडून गेला होता. आणि आनंद परांजपे पक्ष सोडून गेल्यामुळे त्या ठिकाणी तसा तगडा उमेदवाराची गरज होती आणि म्हणून श्रीकांत शिंदे यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली.
श्रीकांत शिंदेची तयारी नव्हती खासदारकी लढायची. आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली शिंदे साहेबांकडे की या ठिकाणी आपल्याला सीट कुठल्याही परिस्थितीत, शिवसेनेची जी पद गेलेली आहे, शिवसेनेची जी इज्जत गेलेली आहे ती परत आणण्याकरता आम्ही श्रीकांत शिंदेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यामुळे उद्धवजी, आपणही आग्रह केलात, आपण विसरला असाल की नाही श्रीकांतनी उभं राहायला पाहिजे, आपली इज्जत आपल्याला वाचवायची, आपल्याला एक जण सोडून गेलेला आहे आणि आपल्याला ती सीट त्यांच्या राष्ट्रवादीच्या नाकावर टिचून, आपल्याला पवारांच्या नाकावर टिचून ती सीट निवडून आणायची आणि म्हणून श्रीकांत शिंदेंना आपण उमेदवारी दिली. श्रीकांत शिंदे स्वतःहून खासदारकी लढायला तयार नव्हते. उद्धवजी, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा, अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं राजकारण चाललंय. तुम्हाला सांगतो, मासाहेब जर असत्या तर मासाहेबांना हे आवडलं असतं का अशा पद्धतीने लहान बाळाबद्दल बोलणं. अनेक त्यांनी काल जे खरोखर अतिशय मनाला क्लेशदायक अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या बोललेल्या आहेत. तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी आहे ना शिवसैनिकांचं एक रक्ताच्या पलीकडचं नातं निर्माण केलं. बाळासाहेब एवढं प्रेम करायचे हो शिवसैनिकांवर. उद्धव साहेबांची काय परिस्थिती आहे आपण काल बघितलं. सक्के भाऊ उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर? चुलत भाऊही नाही आहेत. राजसाहेब सोडून गेले, जयदेवजी सोडून गेले, बिंदा ठाकरेंची मुलं ती सुद्धा सोडून गेली. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो पुरतं मर्यादित आहे. कुठे गेली नाती? यांना नातेसंबंध जोडता येतं का? तुम्हाला सांगतो, जेव्हा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली ना त्यावेळी राजकारण सगळं बाजूला ठेवून राजसाहेब त्या ठिकाणी बसून होते. स्वतः गाडी चालवून त्याला घरी घेऊन गेले. त्यानंतर राजसाहेबांच्या मुलावर एवढं मोठं शस्त्रक्रिया झाली. हाकेच्या अंतरावरती महापौर बंगला आहे, त्या ठिकाणी हे रात्री जात होते. पण कधी असतेनी चौकशी केली का हो? त्यांच्या घरात मध्ये जाऊन आपला पुतणी आहे, राजकारण बाजूला ठेवूया, पाहायला गेले का? तुम्ही कधी ऐकलंय का? राज ठाकरे साहेबांवर आता एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली, मला नाही वाटत त्यांनी फोन करून असतेनी चौकशी झाली असेल. यांना काही घेणं देणं नाहीये, शिवसैनिकांचे पण नाही हो घेणं देणं. फक्त हम दो आणि हमारे दो एवढ्यावरती हे लोक मर्यादित आहेत. उद्धवजींना मला एवढंच सांगायचंय, साहेब राजकारण करा, परंतु अशा पद्धतीने लहान बाळाला यामध्ये मध्ये घेऊ नका. लहान बाळ आहे, निरागस बाळ आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे उद्धवजींनी मला तरी वाटतं थोडा संयम सुटलेला आहे. कालचा जो काय मेळाव्याची गर्दी पाहून कदाचित थोडंफार त्यांना वाईट वाटलं असेल किंवा त्यांचे जे काही सल्लागार आहेत ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत. ही जी परिस्थिती जी निर्माण झाली ना ती सल्लागारांमुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते तुम्हाला बुडवायलाच बसलेत. अशा सल्लागारांपासून लांब राहा आणि आपले कोण आणि परके कोण हे ओळखायला शिका. त्यानंतर आता मला कोकणाला पुढे पाठवलं तर मला मागून येतात हे वाक्य कसं आहे की त्यांना कोणच आता तुम्ही सांगा ना, तुम्ही वारसदार म्हणता, बाळासाहेबांचे वारसदार म्हणता. जयदेवजी पण बाळासाहेबांचे सुपुत्र होते. बिंदा ठाकरे साहेब हे सुद्धा बाळासाहेबांचे सुपुत्र होते. आज बिंदा ठाकरेंचा मुलगा शिंदे साहेबांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टात लढतोय. जयदेव ठाकरे साहेब या ठिकाणी स्वतः त्या व्यासपीठावर आले आणि शिंदे साहेबांच्या सोबत राहा म्हणून सांगितलं. कोण आहेत बाळासाहेबांचे वारसदार त्यांच्याबरोबर? तुम्ही सांगा. फक्त स्वतःची 2 मुलं आणि स्वतःचं कुटुंब. मग बाळासाहेबांचे जे विचार, बाळासाहेबांचा वारसा त्या मुलांमध्ये नाहीये का? कोणीही या अशा स्वभावामुळे कोणीही केवळ डोळे झाकून राष्ट्रवादीच्या वरती प्रेम करतायत, काँग्रेसवर प्रेम करतायत आणि या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर संसार थाटल्यामुळे ही पक्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदे म्हणून लिहिलेलं आहे आणि स्वतः पालक म्हणून सांगितलं. हे बघा, आता शिंदे साहेबांबद्दल नोकर म्हणणं, मला एवढंच म्हणायचंय, नोकर याचा नोकराला पण प्रेम द्यायला लागतो तरच नोकर प्रामाणिक राहतो. नोकराला तुम्ही प्रेम दिलं तरच तो नोकर प्रामाणिक राहतो. आणि अशा पद्धतीने बोलणं, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, नारायण राणेंनी एक शब्द बोलला, हे मुख्यमंत्री आहेत, नारायण राणेंसारख्या
मंत्र्याला, केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरनं तुम्ही उठवलं की ज्या माणसाने सुद्धा बाळासाहेबांची सेवा केलेली आहे, केंद्रीय मंत्री आहेत. मग तुम्ही अशा पद्धतीने जर बोलत असाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आणि तशी भूमिका तुम्ही घेतलेली नारायण राणेंच्या संदर्भात, अशी भूमिका जर मुख्यमंत्र्यांनी घेतली तर हा मोठा प्रश्नचिन्ह मी आता तुमच्यासमोर मांडतोय. मुख्यमंत्र्यांचा त्यावेळी अपमान झाला आणि आता काय होतंय, तशी भूमिका जर आम्ही घेतली तर काय होईल, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आता निर्माण मी तुमच्या समोर करतोय. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 3 वर्ष हा उत्सव झालाच नव्हता. मात्र यावर्षी कोरोनाचं सावट दूर झाल्यानं अतिशय उत्साहात हा मर्दानी दसरा साजरा होतोय. 42 किलोची देवाची तलवार, या तलवारीलाच खंडा असं म्हटलं जातं आणि या खंडाच्या विविध कसरती सुद्धा इथे सादर केल्या जातात. याला मर्दानी दसरा असं म्हटलं जातं. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.